विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण मला वाटतं गेल्या व्हिडिओमध्ये उपयोजित इतिहास प्रकरण क्रमांक 3 याच्यामधले 2 भाग आपण पाहिलेले होते. निश्चितच या दोनही भागामध्ये तुम्हाला लक्षात आलेलं आहे की आपण जे काही शिकलो त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे. मग त्याच्यामध्ये उपयोजित इतिहास असेल, जनांसाठी इतिहास असेल आणि त्याचबरोबर उपयोजित इतिहासाबाबत माहिती करून घेत असताना उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील जे काही संशोधन आहे या संशोधनाचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यावर आधारित देखील तुम्हाला मी स्वाध्यायामध्ये काही प्रश्न देखील लिहिण्यासाठी दिलेले होते. चला तर आज आता आपण थोडीशी उजळणी घेत पुढचा भाग देखील पाहायचा आहे. पहा, या उपयोजित इतिहासा अंतर्गत आपण माहिती करून घेत असताना मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की उपयोजित इतिहास म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर उपयोजन ही संकल्पना तुमची स्पष्ट झाली आणि या उपयोजित इतिहासासाठी जो शब्दप्रयोग केलेला आहे तो देखील आपण अभ्यासला आणि तो म्हणजे जनांसाठी इतिहास. ठीक आहे. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर आपण जाणून घेऊ यामध्ये सुद्धा या जनांसाठी इतिहासामध्ये आपण माहिती करून घेतलं आणि त्यानंतर उपयोजित इतिहास आणि विविध विषयामधील त्याचं जे काही संशोधन आहे याचाही अभ्यास आपण केलेला होता. मग तत्त्वज्ञान असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, उद्योगधंदे आणि व्यापार, व्यवस्थापनशास्त्र, कला अशा दृष्टिकोनातून आपण गेल्या व्हिडिओमध्ये अधिकतम माहिती घेतलेली होती. आता त्यानंतर थोडीफार माहिती मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेले होते. ते म्हणजे प्रामुख्यानं उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. बघा, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याचा अभ्यास करत असताना मी जाता जाता तुम्हाला सांगितलं की इतिहासाचा या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय आहे असा प्रश्न नेहमी त्या ठिकाणी विचारला जातो आणि मग खऱ्या अर्थानं जेव्हा उपयोजित इतिहास ही संकल्पना आपण तिथं मांडतो तेव्हा त्याचं उत्तर हे त्या ठिकाणी मिळून जातं. यानंतर मी तुमच्या समोर एक विधान ठेवलेलं होतं की भूतकाळाचं मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष आपल्याला वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असतात आणि मग त्याच्याबद्दल काहीतरी माहिती करून घेण्यासाठी आपल्या मनामध्ये जिज्ञासा असते, कुतूहल असतं, आत्मीयता असते की त्याबाबत माहिती घेतली पाहिजे. जसं आपल्या घरी आजोबा आजी वगैरे जर असतील तर त्या ठिकाणी पूर्वीच्या काही गोष्टी जर सांगत असतील तर ती जाणून घेण्याची आपल्या मनामध्ये कुतूहलता असते, जिज्ञासा असते आणि मग या पूर्वजांनी निर्माण केलेल्या अशा ज्याही काही कलाकृती आहेत, ज्या परंपरा आहेत की ज्याचे अवशेष मिळतात, मग हे जे काही अवशेष मिळतात त्यावरून आपल्याला अधिकतम माहिती मिळत असते, ज्ञान मिळत असतं. का तर तो एक सांस्कृतिक वारसा असतो. मी पुन्हा तुम्हाला सांगेन की आपल्या जवळच असलेलं कर्मवीर संकुल. बघा, जेव्हा आपण कर्मवीर संकुलाला भेट देतो तेव्हा तिथं गेल्यानंतर निश्चितपणे आपल्याला कर्मवीरांच्या ज्या काही पत्रव्यवहाराबाबत असणाऱ्या कागदपत्रांच्या बाबतीत असणारी माहिती असेल, त्यांच्या वापरातील वस्तू असतील, ते पाहिल्यानंतर किती मोठं आनंद आपल्याला त्या ठिकाणी होतं की कर्मवीरांना ह्या गोष्टी या पद्धतीनं हाताळत होते. त्यांच्या पत्रव्यवहारातल्या असणाऱ्या गोष्टी, त्यांचे शब्दप्रयोग हे आपल्याला कुठंतरी मनाला भावतात.
मला यातून एकच तुम्हाला सांगायचं आहे की हा एक सांस्कृतिक वारसा आहे आणि ती जर आपण जपणूक करून ठेवली तर पुढील पिढीला त्याबाबत मिळणारं ज्ञान हे अधिकतम मिळतं. यासाठी त्याची जतन केलं जातं, त्याची जपणूक केली जाते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि मग इतिहासाचं ज्ञान आपल्याला खऱ्या अर्थानं इतकं काही देऊन जातं की पुढील पिढ्याला त्या ठिकाणी ज्ञान तर मिळतंच, त्याचं हित तर होतंच, पण दीर्घकालीन जतन करणं, संवर्धन करणं ही तुमची आमची जबाबदारी बनते. आणि म्हणून अनेक संधी व्यवसायाच्या याच्यामध्ये ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी आपल्याला सांगता येतं की इतिहासाच्या आधारे या वर्तमान काळाचं यथायोग्य आकलन होतं आणि भविष्य काळासाठी एक दिशादर्शक आपल्याला ठरत असतं. आणि म्हणून इतिहासाचं वर्णन हे उपयोजित इतिहास असं त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच मला यावरून तुम्हाला सांगावं लागेल की उपयोजित इतिहासाचा उपयोग काय, असं जर आपल्याला आपल्यासमोर जर प्रश्न आला तर एक आपण सांगू शकतो, मूर्त अमूर्त या स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचं जतन या ठिकाणी केलं जातं, जपणूक केलं जातं. दुसरं सांगता येईल अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. तिसरं या आधारे आपल्याला योग्य असं आकलन होत असतं आणि भविष्य काळासाठी योग्य ते दिशादर्शकाचं काम हे प्रामुख्यानं होत असतं. मग आता पुढं विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा आपल्या समोर येतो, तो अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन. बघा मग याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे तर सांस्कृतिक वारसा कशाला म्हणायचं आणि नैसर्गिक वारसा कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टीच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी एक चार्ट तयार केला तर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं ती माहिती समजू शकते आणि तुम्हाला जो काही मोठा प्रश्न असेल किंवा त्याच्यावरती एखादी संकल्पना चित्र विचारली जाण्याची शक्यता असते तर असे प्रश्न तुम्हाला सहज त्या ठिकाणी सोडवता येतील. मग सांस्कृतिक वारसा कशाला म्हणायचं आणि नैसर्गिक वारसा कशाला म्हणायचं? बघा सांस्कृतिक वारसा जो आहे हा मानवनिर्मित असतो. बघा मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते, सांस्कृतिक वारसा हा कसा असतो, मानवनिर्मित असतो आणि याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, ते म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसा आणि दुसरं म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा. मग तुम्ही म्हणाल मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कशाचा समावेश होतो आणि अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कशाचा समावेश होतो? तर मूर्त सांस्कृतिक वारसामध्ये जे काही प्रत्यक्षात तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं, एखादं चित्र असेल, एखादं प्राचीन स्थळ असेल, एखादी वास्तू असेल, एखादी वस्तू असेल, एखादं हस्तलिखित असेल, एखादी शिल्पकला असेल, हे सगळं आपल्याला मूर्त स्वरूपामध्ये सांस्कृतिक वारशामध्ये समावेश होत असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आलं लक्षात? मग अमूर्तमध्ये काय होतं जे आपल्याला माहिती नाही, प्रत्यक्षात आहे, जसं आहे ते पाहू शकतो आणि ते जाणू शकतो, ते मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये. आता अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर एखाद्या राजे राजवाड्यांचा इतिहास मला जाणायचा आहे. हा जाणत असताना जिथं ज्ञानाचा स्रोत असा आहे की तो दीर्घ स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जतन करता येतो, ते म्हणजे मौखिक परंपरा. जसं तुम्ही इतिहासाची साधनं जाणलेला आहात, माहिती करून घेतलेला आहात, या इतिहासाच्या साधनामध्ये आपण मौखिक, भौतिक, लिखित अशी साधनं अभ्यासलेला आहात. आणि मग मौखिक परंपरा, त्याची असणारी भाषा हे कशामध्ये येणार आहे? अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये येणार आहे. दुसरं पारंपरिक ज्ञान जे असणार आहे हे अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये येणार आहे. एखादे सण उत्सव जे काही साजरे केले जातात, सण समारंभ साजरे केले जातात, यामध्ये सामाजिक पद्धती किंवा एखादा धार्मिक विधी जो काही पार पाडला जातो
त्याचा समावेश कशामध्ये होणार आहे? अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये होणार आहे. एखादी कला सादर केली जाते, ती कला त्या काळामध्ये कशी सादर केली जात होती, ती पद्धती आपल्याला जी काही समजणार आहे त्याचा समावेश देखील अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये समाविष्ट होणार आहे. कौशल्य असतील, या ठिकाणी पारंपरिक कौशल्य, अशा अनेक परंपरा, त्याचबरोबर पद्धती, कौशल्य या सगळ्याचा समूह, गट हा आपल्याला कुठं दिसणार आहे? अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये दिसणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल मूर्त सांस्कृतिक वारसा कोणता, अमूर्त सांस्कृतिक वारसा कोणता, लक्षात आलं असेल ना. चला तर आता आपण यानंतर नैसर्गिक वारसाकडे त्या ठिकाणी जातो आहोत. दुसरा प्रकार. पहिला प्रकार आपण कोणता बघितला, तर तो म्हणजे प्रामुख्यानं सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसा म्हणजे काय? जो मानवनिर्मित असतो, ज्याचे दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले, मूर्त प्रकार, अमूर्त प्रकार. मूर्त प्रकारामध्ये जे प्रत्यक्षात आपल्याला वास्तू दिसणार आहे, वस्तू दिसणार आहे, एखादी कला दिसणार आहे, एखादं चित्र दिसणार आहे, या सगळ्याचा समावेश कशामध्ये होणार आहे? मूर्त सांस्कृतिक वारसामध्ये. आणि अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये कशाचा समावेश होणार आहे? की जी मौखिक परंपरा आहे, जे सण उत्सव साजरे केले जातात, जे धार्मिक विधी पार पाडले जातात, जी कला सादरीकरण केली जाते, जे कौशल्य त्या ठिकाणी दाखवले जातात, अशा सगळ्या प्रकारचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये होणार आहे. आता यानंतर मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे पुढचा प्रकार, तो म्हणजे नैसर्गिक वारसा. बघा, नैसर्गिक वारसा कशाला म्हणायचं, तर निसर्गातील जैवविविधतेचा विचार केल्यानंतर नैसर्गिक वारसाच्या संकल्पनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे निसर्गातील जैवविविधतेचा विचार हा नैसर्गिक वारसाच्या संकल्पनेमध्ये केलेला दिसून येतो. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कोणतं? प्राणी, वनस्पती, परिसंस्था, काही वैशिष्ट्यपूर्ण असणारे भूप्रदेश असतील, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? नैसर्गिक वारसामध्ये होतो. मग तुम्ही म्हणाल खऱ्या अर्थानं या नैसर्गिक वारसा असेल, सांस्कृतिक वारसा असेल, हे खऱ्या अर्थानं मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचं जतन होणं हे आवश्यक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं याची जपणूक करणं हे गरजेचं आहे. आणि प्रामुख्यानं जे आता कालांतरानं हे नष्ट होऊ पाहत आहे, नामशेष होत आहेत, मग याचं जर आपण जतन केलं, जपणूक केली, तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी त्याचा उपयोग भविष्यासाठी होऊ शकतो. आणि म्हणून हा हेतू समोर ठेवून प्रामुख्यानं युनेस्कोनं या जागतिक संघटनेनं काही दिशादर्शक तत्त्व जाहीर त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या आधारे खऱ्या अर्थानं जी स्थळं आहेत, परंपरा, याची यादी तयार केलेली आहे. कुणी तयार केलेली आहे? युनेस्कोनं. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता इथं आपण बघितलं प्रामुख्यानं सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचं व्यवस्थापन. याच्यामध्ये दोन प्रकार अभ्यासले. निश्चित रूपानं तुम्ही चार्ट या ठिकाणी बनवाल आपल्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला अधिकतम माहिती त्या ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे. ठीक आहे. थोडंसं पुढं आता आपण जातो आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे ते म्हणजे एक तुम्हाला तुमच्या समोर एका दृष्टिक्षेपात असं काही चौकट त्या ठिकाणी दिसते आहे. या चौकटीतून आपल्याला काय जाणायचं आहे, तर चुकीची जोडी ओळखा, याच्यासाठी प्रश्न विचारला जाईल किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये कुठंही तुम्हाला यावरती आधारित प्रश्न विचारला जाईल, किंबहुना तुम्हाला संकल्पना चित्रासाठी प्रश्न विचारला जाईल. म्हणजे 1 किंवा 2 मार्काची तयारी तुम्हाला यातून होणार आहे. चला तर आता आपण एका दृष्टिक्षेपात म्हणजे तुमच्या समोर जो चार्ट दिसतो आहे त्या आधारे त्या ठिकाणी आपण अभ्यास करूया.
भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट असलेल्या ज्या काही परंपरा आहेत या परंपरेबाबत आपल्याला ही यादी दिलेली आहे आणि त्या आधारे आपण त्याचा अभ्यास करायचा आहे आणि माहिती करून घ्यायची आहे. बघा 2001 पासून 2016 पर्यंतची माहिती आपल्याला पहिल्या चार्टमध्ये दिलेली आहे. पहिलं दिलेलं आहे बघा 2001 मध्ये कुट्टियट्टम. आता शब्द ऐकल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं. कुट्टियट्टम ही केरळमधील एक नाट्य परंपरा आहे. निश्चितपणे तुम्ही लिहित असताना कुट्टियट्टम केरळ या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला दिलेलं आहे 2003 मध्ये वैदिक पठण परंपरा. बघा वेदकाळामध्ये पठण केलं जात होतं त्या संदर्भामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे. 2005 मध्ये दिलेलं आहे की उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण 2005 मध्ये. 2006 मध्ये गढवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य. आता उत्तर भारत म्हटलं रामलीला, गढवाल म्हणजेच उत्तराखंड म्हटलं की आपल्याला रम्मन धार्मिक उत्सव या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर 2010 मध्ये राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. कालबेलिया राजस्थानचं हे लोकसंगीत आणि लोकनृत्य. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक आठवण करून देईन की तुम्ही जेव्हा दूरदर्शनच्या माध्यमातून एक महत्त्वाचं प्रसार माध्यम म्हणून आपण ज्याच्याकडं पाहतो त्याद्वारे तुम्ही त्या ठिकाणी नेहमी पाहता की धीनाधीन धा सारखे कार्यक्रम की ज्याच्याद्वारे आपल्याला ज्या त्या भागातील संस्कृतीची ओळख करून दाखवली जाते आणि ती आपल्याला त्या गाण्याच्या गीताच्या माध्यमातून ती संस्कृतीची ओळख होऊन जाते. तसं इथं राजस्थानचं कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य, पश्चिम बंगाल इथं जर बघितलं तर झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. आता छाऊ नृत्य आदिवासी लोकांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हे त्या ठिकाणी घेतलं जातं. तर अनेक पद्धतीनं हे सादर केलं जात असतं आणि एक वेगळी कला जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं. त्यानंतर 2010 मध्ये केरळातील मुडिएट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर 2012 मध्ये लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाची परंपरा. 2013 मध्ये मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. आता ही तुम्ही म्हणाल संकीर्तन परंपरा हे काय आहे, तर ढोलकच्या तालावरती भक्ती करण्याचा हा प्रकार आहे. ढोलकच्या तालावरती भक्ती करण्याचा हा प्रकार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनविण्याची कला परंपरा. आता ठटेरा हा शब्द नवीन आहे आपल्याला, पण आपण सर्वसाधारण आपल्या गावामध्ये सुद्धा असतो, त्याला आपण तांबट म्हणतो. काही ग्रामीण भाषेमध्ये तांबटगार म्हणतात. तर अशा पद्धतीनं या जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनविण्याची कला परंपरा आपल्याला दिसते. त्यानंतर पुढचं आपल्याला 2016ला नवरोज या ठिकाणी सांगितले गेलं आहे. बघा, पारशी नववर्ष जे साजरा केला जातो त्या अनुषंगानं आपल्याला हे दिलेलं आहे. त्यानंतर 2016ला पुन्हा योग, जसं चिकित्सा पद्धत आपण म्हणतो, शारीरिक मानसिकदृष्ट्या त्या ठिकाणी हे अत्यंत आवश्यक आहे, त्या अनुषंगानं हे आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला थोडंसं पुन्हा आपण पुढं जातो आहोत. भारतातील जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक.
बघा, भारतातील जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक वेगळं आणि नैसर्गिक वेगळं आहे. 2 चार्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे. पहिल्यांदा आता आपण अभ्यासतो आहोत ते म्हणजे सांस्कृतिक, की तुम्ही सहलीच्या माध्यमातून असेल, अनेक ठिकाणी तुम्ही स्वतःहून पर्यटन स्थळाला जेव्हा जाता तिथं असेल, ह्यातल्या काही बाबी तुम्ही स्वतः पाहिलेल्या देखील आहात. मग या भारतातील जागतिक वारसा स्थळामध्ये सांस्कृतिक घटकांतर्गत कशा कशाचा समावेश होतो खऱ्या अर्थानं, तर ती यादी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये आग्र्याचा किल्ला, अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, त्याचबरोबर ताजमहाल, महाबलीपुरम इथं असणारं प्रसिद्ध मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर, ही सगळी नावं का आपण सांगतो आहोत? ही जगप्रसिद्ध आहेत वारसा स्थळं, म्हणून आपण याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. कोणार्क सूर्य मंदिर, गोव्यातील त्या ठिकाणी चर्च असतील, फत्तेपूर सिक्री, हम्पी येथील वास्तुसंकल्प, बघा बदाम हम्पी या बाबतीत आपल्याला सांगितलं गेलं आहे. खजुराहो येथील मंदिर, घारापूर येथील लेणी, म्हणजे जी मंदिरं आहेत, लेणी आहेत, स्तूप आहेत, कबर आहेत, अशी वेगवेगळी जी काही लाल किल्ले आहेत, राजस्थानमधील काही किल्ले आहेत, या सगळ्यांचा समावेश भारतातील जागतिक वारसा स्थळाच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिलेला आहे आणि ती यादी तुमच्या समोर या ठिकाणी दिसते आहे. यानंतर पुढचा त्या ठिकाणी मुद्दा आपल्या समोर येतो तो म्हणजे भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक, जिथं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान असेल, केवलदेव राष्ट्रीय उद्यान असेल, सुंदरवन राष्ट्रीय उद्यान असेल, तर ही जी राष्ट्रीय उद्यानं जी आहेत की ज्याचा समावेश नैसर्गिक घटकांतर्गत आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मिश्र स्वरूपाचं एक दिलेलं आहे ते म्हणजे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. अशा पद्धतीनं आपल्याला ही माहिती दिलेली आहे. ओके, ठीक आहे. थोडंसं पुढं झाला की आपल्याला या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसाच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012मध्ये केला गेलेला आहे आणि त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कास पठार आपण देखील जाऊन आलेला असणार आहे. पश्चिम घाटा रांगाप्रमाणेच त्या ठिकाणी ते आहे आणि हे कास पठार याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे. तिथे एक चित्र तुमच्या समोर त्या ठिकाणी दिसतं. हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे वेरूळचं कैलास मंदिर आहे. निश्चितच सर्वात मोठं म्हणून याच्याकडं त्या ठिकाणी पाहिलं जातं, मोठी लेणी म्हणून त्या ठिकाणी पाहिली जाते आणि त्या दृष्टिकोनातून अजिंठा आणि वेरूळ येथील लेणी ही आपल्याला महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी म्हणून त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक घटकाचा जर विचार केला वारशाचं व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि याचं जतन करणं, संवर्धन करणं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. वारसा स्थळाचं मूळ काय आहे तर त्या ठिकाणी स्वरूप न बदलता त्याचं संवर्धन करणं हे खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता आपल्या सांस्कृतिक वारशाचं जतन भारत सरकार पुरातत्व खातं त्या ठिकाणी करत असतं आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाते त्या ठिकाणी हे करत असतात. आता याच्यामध्ये इंटॅक ही स्वयंसंस्था जी आहे ती 1984 पासून हे त्या ठिकाणी काम करते. तर या इंटॅकचं लॉंग फॉर्म आहे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. हे 1984 पासून त्या ठिकाणी काम करते किंवा कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि या नैसर्गिक वारसाच्या स्थळाच्या दृष्टिकोनातून जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक तज्ज्ञ व्यक्तींचा देखील सहभाग असतो. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव त्या ठिकाणी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून उपयोजित इतिहासाद्वारे हे सगळं त्या ठिकाणी केलं जात असतं. म्हणजे या विषयामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग मोठा असतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. अनेक समाजसेवी कार्यकर्ते असतात. त्याचबरोबर
अनेक जनता या सगळ्यांचा हातभार यामध्ये असतो हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. बघा, इथंपर्यंत आपल्याला माहिती या ठिकाणी समजली. मग यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे, तर या वारसाचं जतन ज्यावेळी केलं जातं त्यावरून यातून साध्य काय होतं त्या ठिकाणी उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून, तर प्रकल्पांतर्गत या वारसा स्थळांचं मूळ स्वरूप न बदलता त्याचं जतन आणि संवर्धन करणं शक्य होतं. हे पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे समाजाची घडण असेल, स्थानिक समाजाची, याची मानसिकता, लोकांच्या अपेक्षा, आव्हानं, हे सगळं याबाबत माहिती करून घेता येतं. लोकांच्या भावना ज्या असतात या भावना खऱ्या अर्थानं न दुखावता जतनाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्रामुख्यानं उपाययोजनेचे नियोजन त्याद्वारे त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणजेच काय, तर लोकांच्या भावना दुखावू नये त्यासाठी जतनासाठीच्या उपाययोजनांचं नियोजन याच्यामध्ये करता येतं. स्थानिक लोकांना प्रत्यक्षात सहभागी करून घेता येतं त्यामध्ये, आणि जी परंपरागत कौशल्य जे आहे त्यांना वाव मिळतो, त्यांच्या व्यवसायाला एक प्रकारे चालना मिळते आणि अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करता येतं हे आपल्याला सांगता येतं. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं संबंधित व्यावसायिक क्षेत्र असा एक पॉईंट आपल्याला, आता आपल्याला संबंधित व्यावसायिक क्षेत्र हा पुढचा भाग आहे आणि हा भाग पाहण्यापूर्वी आपण इथं या ठिकाणी थांबतो आहोत, कारण हा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहूया. पण आतापर्यंत म्हणजे पहिलेला जो भाग आहे, मग उपयोजित इतिहास म्हणजे काय असेल किंवा तंत्रज्ञानाचा अभ्यास यावर आधारित एखादा प्रश्न असेल, किंबहुना उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याचा अभ्यास असेल. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन असेल, की ज्याच्यामध्ये 2 प्रकार मी प्रामुख्यानं सांगितलं, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वारसा. याचा चार्ट जर बनवता आला तर आपण त्या ठिकाणी बनवून ठेवायचं आहे, कारण मोठ्या प्रश्नासाठी, 2 मार्काच्या प्रश्नासाठी, संकल्पना चित्रासाठी आपल्याला निश्चित रूपानं याचा उपयोग होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन आपण पाहिलं. तदनंतर पुढचा भाग एक मी तुम्हाला सांगितला, तो म्हणजे तुम्हाला चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे. भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा, हे फक्त वाचून ठेवायचं आहे, कारण चुकीची जोडी ओळखा यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर जागतिक वारसा स्थळं कोणती आहेत हे संकल्पना चित्राच्या अनुषंगानं उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे हे देखील आपण त्या ठिकाणी वाचन करून ठेवायचं आहे. जागतिक वारसा स्थळं सांस्कृतिक म्हटलं तर वेगळी येणार आहे आणि नैसर्गिक म्हटलं तर त्या ठिकाणी वेगळी येणार आहे. त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी माहिती एकत्रित करून ठेवायची आहे. त्यानंतर प्रामुख्याने मी तुम्हाला जागतिक वारसांची यादी त्या ठिकाणी सांगितली, त्याचं जतन आणि संवर्धन करण्याच्या अनुषंगानं आज जर बघितलं, इंटेक ही स्वयंसेवी संस्था कशी कार्य करते याचाही उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी मी करून माहिती दिली. एवढंच नव्हे, पुरातत्व खातं हे प्रामुख्यानं प्रत्येक राज्य शासनाचं त्या ठिकाणी हे पुरातत्व खातं कार्य करत आहे. इथं तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो, सहभाग असतो. काही समाजसेवी कार्यकर्ते जे असतात, जनता यांचाही सहभाग याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. आणि यासाठी मी वारंवार तुम्हाला उदाहरण देत असते, ते म्हणजे कण्हेरी मठाचं. कण्हेरी मठाच्या अनुषंगानं तुम्ही उदाहरण घेतला तर निश्चितपणे आपल्याला तिथं त्या ठिकाणी कलेला कसा वाव दिलेला आहे, आज तिथं खऱ्या अर्थानं गावातील लोकांना कामधंदा मिळण्याची सोयीसुद्धा कशी उपलब्ध झालेली आहे यावर आधारित बरीच माहिती मी तुम्हाला याही आधी त्या ठिकाणी दिलेली होती. ते थोडंसं आठवलात तर आपल्याला हेही त्या ठिकाणी समजून जातं. तर अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला या उपयोजित इतिहास विषयाअंतर्गत किंवा घटकाअंतर्गत आतापर्यंत आपण एकूण 4 पॉईंटचा अभ्यास केला. 1 पॉईंट आपला जो राहिलेला आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी कव्हर करूया. आता इथं आपण थांबतो आहोत. दिलेला स्वाध्याय, त्याच्यामध्ये दिलेले 1-2 प्रश्न असतील, ते निश्चित रूपानं तुम्ही आजच्या दिनी त्या ठिकाणी सोडविणं हे अपेक्षित आहे.
धन्यवाद.